काळाजंगी झाली म्हणजे असं आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिले, हायकोर्टाने आदेश दिले आणि त्यानुसार श्वान जे आहेत त्यांचं संरक्षणार्थ त्यांना त्या ठिकाणी छावण्या बनवणं, त्यांची नसबंदी करणं, या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडनं करणं आवश्यक आहे. मग महापालिका असेल, नगरपालिका असतील. आजच्या तारखेला ज्या पद्धतीने आपण जर बघितलं तर श्वानांचं प्रमाण मुंबई शहरामध्ये 90,000 सांगितलेलं आहे आणि जर एका प्रत्येक छावणीमध्ये यांना ठेवायला गेलं तर 10,000ची एक छावणी पाहिजे. आज तेवढ्या जागा आहेत का? जसं म्हणतात की मोकळे भूखंड आहेत त्याच्यावरती छावण्या बनवायच्या, पण मंत्री महोदय बोलले की त्याच्या बाजूचे जे सोसायटी आहेत ते विरोध करतात. मग मुंबईच्या बाहेर करा, पण ही व्यवस्था करा. आणि त्यांनी असं सांगितलं की एक प्रशासकीय अधिकारी IAS ऑफिसर आपण नेमला आहे नोडल ऑफिसर म्हणून. त्या नोडल ऑफिसर जे कोण नेमले असतील ते IAS ऑफिसर AC कॅबिन सोडून कधी रस्त्यावरती येऊन वस्त्यामध्ये जाऊन याची सगळी पाहणी केली आहे का, तर त्यांना वस्तुस्थिती कळेल. आज काय वस्तुस्थिती आहे? आमदार जेव्हा गल्लीबोळात फिरतात ना तेव्हा त्यांना पहिली भीती असते की कुत्रा चावेल काय. उद्या आमदाराला कुत्रा चावलं तर काय करणार? सर्वसामान्य माणसांना, महिला संध्याकाळी बाहेर पडायला बघत नाही, लहान मुलांना एकटं सोडू देत नाही. अशी परिस्थिती, भयावह परिस्थिती गावाकडे पण आहे आणि शहरामध्ये पण आहे. आज शहराच्या बाबतीत जर मंत्री महोदय सांगतायत हॉस्पिटलमध्ये जा, मुंबईसारख्या ठिकाणी प्रगत शहरामध्ये पेरिफेर हॉस्पिटल आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये KM सायन नायरमध्ये इंजेक्शन मिळत नाही रेबीजचं. ते डॉक्टर सांगतात बाहेरून घेऊन या. उद्या कुत्रा चावला तर ते सगळी ट्रीटमेंट जी आहे ती फ्री करायला पाहिजे, ती देखील करत नाही. आणि त्यामुळे केवळ बोलाची कडी आणि बोलाचा भात ह्या सगळ्या गोष्टी या सरकारकडनं या सभेमध्ये उत्तर देताना ज्या पद्धतीने सांगितल्या जातात, पण सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये भरडला जातो. आणि कुत्र्याच्या बाबतीत आम्ही असं म्हणत नाही की जे प्राणीप्रेमी आहेत त्यांनी त्यांचं काम करावं. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर ही सरकारने पाळावी, त्यांची कुठेही त्यांना इजा होणार नाही याची कुत्र्यांची काळजी घ्यावी. परंतु ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या उपाययोजना मात्र केल्या जात नाही. नोडल ऑफिसर जे नेमलेत IAS ऑफिसर त्यांनी आत्तापर्यंत काय प्लॅनिंग केलं? प्लॅनिंग काय केलं ते सभागृहासमोर सांगायला पाहिजे ना, की या ठिकाणी आम्ही पिंजरे उभारतोय, इतक्या कुत्र्यांची व्यवस्था करतोय. निर्बीजीकरणासाठी ज्या संस्था आहेत त्या संस्थांना आपण अशा पद्धतीने गाड्या दिलेल्या आहेत, ते रोज जाऊन एवढं काम करतात. एकही उत्तर मंत्री महोदयांकडे नव्हतं. त्यामुळे पूर्णपणे ज्या पद्धतीची भोळवण हा शब्द योग्य आहे. आज या विधानसभेत जी कुत्र्याच्या बाबतीत चर्चा झाली म्हणजे कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनची अंमलबजावणी करण्यासंबंधी झाली, ती पूर्णपणे माहिती ही अपुरी दिली गेली आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र अजून तो त्रास सहन करावा लागणार असं माझं मत आहे. भ्रष्टाचार वाटतोय कुठेतरी काय ज्या प्रकारे असं आहे की प्रत्येक गोष्ट ही भ्रष्टाचारामध्ये बघण्यात मला कुठचंही स्वायत्तता नाही. मला असं आहे की सामान्य नागरिक भरडला जातोय ना. आज कुत्र्या निर्बीजीकरणाचे सेंटर किती आहेत, किती गाड्या फिरतात, किती संस्थांना काम दिलं आहे, ते खरोखर काम करतात का? दुर्दैव असं आहे की मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये पेरिफेर हॉस्पिटल आणि हॉस्पिटल जे आहेत, मेडिकल कॉलेज, तिकडे रेबीजचं इंजेक्शन मिळत नाही. KM सायन नायरची ही परिस्थिती आहे. पेरिफेरचं सोडा, डॉक्टर चिठ्ठी देऊन बाहेरून आणायला सांगतात. बरं मला सांगा की आता कुत्र्यांवरती समजा हल्ला झाला, त्याच्या कुटुंबातले आईबाप गरीब आहेत, त्यांना ते ट्रीटमेंट फ्री द्यायला पाहिजे, ते पण गव्हर्नमेंट करत नाही. आज तुम्ही नोडल ऑफिसर नेमणार, IAS ऑफिसर, तो प्लॅनिंग करणार आणि मग तुम्ही छावण्या उभारणार. हे लोक AC मधून बाहेर जाऊन कधी रस्त्यावरती बघतात काय? वस्त्यामध्ये जातात काय? कुत्रे कसे त्या पद्धतीने रात्री तुम्ही निघा आणि एकदा फिरा, गल्लीबोळात कुत्रे कसे अंगावर येतात. मोटरसायकलवरून चालणं देखील कठीण झालेलं आहे. गाड्यांमध्ये जे आहेत ते सुरक्षित असतात, पण गेटवरती गेल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या समोर गेटवरनं खाली उतरावं की नाही अशी परिस्थिती आहे लोकांची. इतके लोक परेशान झालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या छावण्या उभारायला पाहिजेत त्या छावण्या सरकारने शहराच्या बाहेर उभारल्या पाहिजेत, पण केवळ या कागदावरती आहेत, त्याच्यावरती कुठची उपाययोजना नाही. कुठले प्लॅनिंग नाही असं म्हणायचं का तुम्हाला सरकारचं? हल्ला होतोय, त्यांना खायला मिळत नाही जंगलामुळे, त्यामुळे 1 कोटीच्या शेळ्या विकत घ्यायच्या त्या जंगलात सोडायच्या, म्हणजे हल्ले होणार नाही. या विधानाकडे कसं पाहता? नाही, असं आहे, वनमंत्र्यांनी जे काय विधान केलं त्यांच्या अनुभवावरून केलं. मला आठवतं की यापूर्वी गणेश नाईक वनमंत्री होते, त्यामुळे मी त्यांच्या या मुद्द्याचं समर्थन करणार नाही किंवा आपण विडंबन करू नका. जेव्हा 90-95मध्ये याच मुंबईमध्ये आरे कॉलनीमध्ये आदिवासी भागामध्ये लोकांवरती बिबट्याचे हल्ले होत होते, तेव्हा तिकडे असणाऱ्या वनरक्षकाने डुक्कर जे आहेत ना ते आपण जंगलामध्ये सोडले होते आणि एकच नरभक्षक वाघ होता, त्याला आपण पिंजऱ्यामध्ये पकडून त्याला पुन्हा आपण सेंटरला पाठवलं होतं. त्यानंतर डुकरं सोडल्यानंतर वाघ, बिबटे हे बाहेर वस्त्यामध्ये मनुष्यवस्ती यायचे बंद झाले होते. त्यामुळे कदाचित मागचा अनुभव म्हणून
माननीय गणेश नाईक साहेबांनी असं उत्तर दिलं असेल तर मला असं वाटतं की वन्य प्राण्याला देखील भूक लागते. त्याचं खाद्य तुम्ही त्या जंगलात दिलं तो बाहेर येणार नाही. सर, संभाजीनगरमध्ये मधील आदर्श बँक घोटाळ्यातील आरोपीला शिरसाटांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश दिलाय. संभाजीनगरमध्ये आदर्श बँकेतील घोटाळ्यातील आरोपी कुठच्या शिवसेनेत? एकनाथ शिंदेच्या शिवसेना उद्धव ठाकरेंची. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. आता तिकडे काही होऊ शकतं ना. असं आहे तिकडे काही होऊ शकतं. वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करण्याची पद्धत ही या देशात आणि राज्यात असल्यामुळे काही होऊ शकतं. भ्रष्टाचारी काय अजून जर परदेशात जाऊन देखील भ्रष्टाचार करून आले तरी इकडे ते पवित्र होतात.